तर आपण पहिलं बघितलं बातमीवर आधारित, पहिलं बातम्या बघायच्या आणि त्याच्यावर आधारित एक्स्ट्रा काही लिहून ठेवायचं, जे लोकांना पटलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, कुठून तो संदर्भ घेतला हे सर्व त्याच्यात लिहिलं गेलं पाहिजे. उदाहरणं मी दिलेली आहेत. हाथरस प्रकरण घ्या, कृषी प्रकरण घ्या, सध्याचं लेटेस्ट मोदींचे विचार कृषी प्रकरणावर, किंवा बंगालच्या निवडणुका चालू आहेत त्याचं लिहा, बिहारच्या राजकारणाबद्दलचं लिहा. म्हणजे तुम्ही कुठल्याही राजकारणाबद्दल वृत्तलेख लिहू शकता. आता दुसरं आहे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख. अशा प्रकारच्या लेखात जसे असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तींवर लिहिले जाते, तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य असलेल्या सामान्य माणसाबद्दल सुद्धा लिहिले जाऊ शकते. आता जसं असामान्य कर्तृत्व म्हणलं तर आपण APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल लिहू शकतो. आणि सामान्य माणूस म्हणजे मध्ये ते एक आजी होत्या ज्या काट्यांचे खेळ खेळून काय करत होत्या, आपलं पोट भरत होत्या. ओके, तर असं सामान्य माणसांबद्दल सुद्धा तुम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण लेख लिहू शकता. एखाद्या क्षेत्रात दैदिप्यमान यश, केलेल्या संघर्ष किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा, एखाद्या समस्येवर मात करताना केलेले उपक्रम, कृती, केलेला विक्रम याबद्दल सुद्धा वृत्तलेख लिहू शकता. आता जसं एखाद्या क्षेत्रात दैदिप्यमान यश म्हणजे काय, आता हे जे 10वीला 12वीला मुलं चांगल्या पर्सेंटेजने पास होतात आणि अगदी गरीब घरात असतात आणि त्यांचे आईवडील अक्षरशः भांडे घासून किंवा कचरा उचलून आपल्या मुलांना शिकवतात, अशा मुलांनी जे दैदिप्यमान यश मिळवलेलं असतं अशा मुलांची तुम्ही माहिती लिहू शकता त्या लेखांमध्ये. त्याचा संघर्ष लिहू शकता, त्याचे केलेले प्रयत्न लिहू शकता. किंवा एखादा आदिवासी IAS झाल्यानंतर, IPS झाल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही लिहू शकता. जर समजा एखाद्या समस्येवर मात करत असताना केलेले उपक्रम, जसं आता आपण कोरोनावर लस तयार करत असताना ह्या समस्या सोडवण्यासाठी किती उपक्रम केले गेले, काय काय कृती केली गेली, याच्याबद्दल लिहू शकता. विक्रमाबद्दल लिहू शकता की एखाद्या इंडिया टीमने काय काय विक्रम केले, कसे काम केले, आतापर्यंतचे त्यांचे काय काय विक्रम होते, सुरुवात कुठून झाली, सर्व लिहू शकता. ओके, तर असे वृत्तलेख लिहिले जातात. औचित्य साधून या प्रकारचे लेख लिहिले जातात. अनेकदा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार, गौरव, वाढदिवस, अमृत महोत्सव, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंग व्यक्तिचित्रणावरून वृत्तलेख लिहिले जातात. आता अनेकदा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार, एखाद्याला पद्मश्री मिळाला, पद्मभूषण मिळाला, अर्जुन अवॉर्ड मिळालं, तर त्यावेळी त्या व्यक्तींची माहिती लिहू शकता. एखाद्याचा गौरव झाला त्याची माहिती लिहू शकता. एखादा आवडता व्यक्ती असेल, जसा शरद पवारचा वाढदिवस आहे, तर लिहू शकता तुम्ही त्यांच्याबद्दल लेख. अमृत महोत्सव, जसा आगरी महोत्सव 50 वर्ष झाली, किंवा कोकण महोत्सव 100 वर्ष झाली, अमृत महोत्सवाची तुम्ही लेख लिहू शकता. जयंती, डॉक्टर आंबेडकरांची जयंती, गांधीजींची जयंती, चंद्रशेखर आझादची जयंती, भगतसिंगची जयंती यांच्याबद्दलची तुम्ही माहिती लिहू शकता. पुण्यतिथीमध्ये तुम्हाला जे आवडते नेते आहे, जसं भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, किंवा आणखी कोणी असतील त्यांची पुण्यतिथी जे तुम्हाला पटत असतील, अशा व्यक्तींच्या पुण्यतिथीबद्दल लेख लिहू शकता. जन्मशताब्दी, ज्यांनी 100 वर्ष आयुष्य जगलेलं आहे अशा व्यक्तींबद्दल सुद्धा तुम्ही वृत्तलेख लिहू शकता. कळते? या प्रकारच्या वृत्तलेख लिहिताना व्यक्तींच्या संबंधी झालेले पूर्वीचे लेखन, चरित्र, आत्मचरित्र, त्याबरोबर त्याने काम केलेले व्यक्ती, सहकार्याच्या मुलाखती घेऊन सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्याबद्दलचं आधी काय लिहिलं गेलेलं असेल ते लिहू शकता, त्याचं चरित्र लिहू शकता, आत्मचरित्र वाचू शकता त्याचे स्वतःचे लिहिलेले, आणि मग त्याच्यावरून तुम्ही इनकर माहिती लिहू शकता. किंवा त्याच्याबरोबर जे सहकारी होते त्यांच्याबद्दलची माहिती लिहू शकता. जसं आता कपिल देव, पहिला आपला क्रिकेटचा अवॉर्ड त्यांनी मिळवून दिला. मग कपिल देवची माहिती लिहित असताना तुम्ही काय कराल, कपिल देवच्या सहकाऱ्यांची माहिती घ्याल, मग त्यांच्यावरून तुम्ही त्यांची माहिती लिहाल बातमींमध्ये. ओके, तर पूर्ण जीवनपट मांडायचा नसतो त्यांच्यासमोर, किंवा आकडेवारी, सनावळ्या, परिचय एवढंसुद्धा लिहायचं नसतं. तर सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीला आपला जो आदर्श व्यक्ती आहे त्यांचं जीवन अनुभवावं वाटतं, त्यांची जीवनशैली अप्रूव्हल करावी वाटते, त्यांचा वेगळेपणा अप्रूव्हल करावा वाटतो, त्यांचा दृष्टिकोन, त्यांची खास शैली, सवयी, वैशिष्ट्ये आवडतात लोकांना. मग ते त्यांची या गोष्टी लोकांना लिहून द्यायच्या असतात. कळते? जसं अमिताभ बच्चन असेल, किंवा आणखी कोणता हिरो असेल, किंवा एखादा आवडता व्यक्ती असेल, जसं आता आपल्याकडे राजू पाटील हे आमदार आहेत, ते यांच्याविषयीचं यांची जीवनशैली कशी आहे, त्यांचं वेगळेपण काय आहे, शैली खास कशी आहे, सवयी कशा आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, असं त्या व्यक्तींची अशी माहिती लिहायची असते. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचं
राजकारण कधी सुरू झालं, सणावळ्या लिहा, आकडेवारी लिहा, परिचय लिहा, असलं काही लिहायचं नाही. तर त्यांचं वेगळंपण, दृष्टिकोन काय, त्यांची खास शैली काय, त्यांच्या सवयी काय, याची माहिती लिहायची असते व्यक्तिचित्र वृत्तलेखात. पुढे बघा, मुलाखतीवर आधारित वृत्तलेख. विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असतात. प्रसार माध्यमांसाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखतींचा भाग लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. या लेखातून व्यक्तीच्या कर्तृत्वाची बाजू, संशोधन, मतप्रणाली, त्याचा दृष्टिकोन, त्याचे निवडलेले क्षेत्र, एखादा अविस्मरणीय प्रवास, स्वतःच्या क्षेत्रात मिळवलेले अभूतपूर्व यश, अनुभव या संदर्भातून मांडणी केली जाते. ओके. तर बघा, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात भरपूर काही मेहनत केलेली असते आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं असतं. अशा व्यक्तींच्या ज्यावेळी मुलाखती घेतल्या जातात, त्या मुलाखती व्यवस्थित ऐकायच्या आणि त्या मुलाखतींचा काही भाग तुम्ही काय करायचा, लेखांमधून किंवा बातम्यांमधून लिहू शकता. बातमीपत्र म्हणजे तुम्ही कुठलाही पेपर काढला की त्याच्यामध्ये एक संपादकीय म्हणून पेज असतं, त्याच्यामध्ये लेख लिहिलेले असतात. तर या लेखामध्ये तुम्ही जर तो एखादा व्यक्ती फार महत्त्वाचा असेल तर त्याचं कर्तृत्व लिहू शकता. ओके. जसं आता विराट कोहलीबद्दल आपण जर माहिती घेतली तर विराट कोहलीचं आतापर्यंतचं कर्तृत्व लिहू शकता, त्याच्यावर तुम्ही संशोधन करू शकता, मतप्रणाली लिहू शकता, तुमची मतं लिहू शकता की तो रागीट आहे, तो चांगला आहे, तो भांडखोर आहे, त्याचा मैदानावर ॲग्रेसिव्ह असतो, असं काही लिहू शकता. ओके. त्याचा दृष्टिकोन लिहू शकता, त्याने निवडलेले क्षेत्र कसं बेटर आहे, त्याने त्याची जडणघडण कशी झाली, त्याच्याबद्दलचा एखादा अविस्मरणीय प्रवास लिहू शकता, त्याने कसं स्वतःच्या क्षेत्रात यश मिळवलं हे लिहू शकता. या सगळ्या गोष्टींची तुम्ही माहिती लिहू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही त्या व्यक्तींची मुलाखत घेणं आवश्यक आहे. मुलाखत देत असताना त्याने जे काही सांगितलेलं आहे त्या गोष्टीवरून त्याची उंची आणि त्याचं कर्तृत्व लिहायचं असतं. कळते? जसं इथं सांगितलं आहे, एखादा गिर्यारोहक म्हणजे काय, तर डोंगर किंवा पर्वत चढणाऱ्या व्यक्ती यांची माहिती लिहू शकता. संशोधकांबद्दल लिहू शकता. सायंटिस्ट ज्यांनी आता कोरोनावर लस शोधून काढलं त्यांची माहिती लिहू शकता. त्यांची मुलाखत घ्यायची आणि मग त्यांच्यावर माहिती लिहायची. नामवंत लेखकाची माहिती घेऊ शकता, जसं चेतन भगत आहेत किंवा तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे कोणी लेखक आवडत असतील त्यांची माहिती तुम्ही लिहू शकता. पण त्याचा एक वृत्तलेख तयार करायचा असतो, पण तुमच्या भाषेत. भाषा रंजक असली पाहिजे, साधी सोपी असली पाहिजे, सगळ्यांना समजेल अशी असली पाहिजे. एखाद्या कवीची माहिती घेऊ शकता. राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा व्यक्तीची तुम्ही माहिती घेऊ शकता. कळते? यांच्यावर सुद्धा तुम्ही लेख लिहू शकता. या सर्वांवर लिहिले जाणारे लेख म्हणजे मुलाखतीवर आधारित. पहिलं मुलाखत घ्यायची आणि मग लेख लिहायचा. व्यक्तिचित्रणामध्ये व्यक्तीबद्दलचे आधीची ग्रंथ, पुस्तकं किंवा त्यांनी केलेले उपक्रम हे वाचायचे आणि मग त्याच्यावर लेख लिहायचा. आणि पहिलं जे सांगितलं आहे बातमीवर, तर पहिलं बातम्या ऐकायच्या आणि मग त्या बातमीला डिटेलमध्ये त्या बातमीबद्दलची सविस्तर माहिती आधी शोधून काढायची आणि मग ती बातमी व्यवस्थित लिहायची, त्याच्यावर लेख लिहायचा. 3 झालेले आहेत. आता पुढचं आहे ऐतिहासिक स्थळावरील वृत्तलेख. गावे, स्थळे, वास्तू या ऐतिहासिक संदर्भात असतात. काही संशोधन करत असताना उत्खनन होत असते. संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट यांमध्ये नवीन माहिती समोर येत असते. अनेकदा संशोधक जुन्या माहितीच्या संशोधन अभ्यासातून एखादी वास्तू किंवा स्थळ प्रकाश झोतात आणत असतात. या नव्या माहितीचा प्राचीन माहितीसाठी उपयोग करून लेख लिहिता येतो. ओके. ग्रामीण परंपरेत लोकसाहित्याचा संदर्भ करून मांडणी करता येते. लिहिणारी व्यक्ती त्या स्थळाला भेट देते, त्याने जे पाहिले, अनुभवले त्यावरून वृत्तलेख लिहिला जातो. इतिहास तज्ज्ञांशी त्याची चर्चा झालेली असते, व्याख्यान झालेलं असतं आणि नवीन माहिती मिळवून त्याच्याबद्दल लिहू शकतात. आता आपल्याकडचं सगळ्यात ऐतिहासिक स्थळ म्हटलं तर आपण औरंगाबाद म्हणतो. लेण्या आहेत. ओके. त्याच्यानंतर बरंच काही मंदिरं आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण ओरिसाला गेलो तर तिथं सूर्य मंदिर आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे दक्षिणेकडे गेलात तर तिकडे भरपूर अशी जुन्या काळातली मंदिरं आहेत. आता यांची माहिती लिहित असताना अगोदर त्यांचं उत्खनन कसं झालं, खोदून कसं काढण्यात आलं, त्याच्यासाठी काय काय कागदपत्रं अवेलेबल आहेत, शिलालेख आहेत का, ताम्रपट आहेत का, ही माहिती त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथं दगडांवर, कुठं ताम्रपटावर कुठंतरी लिहिलेली असते. ती आधी नीट वाचायची आणि मग त्याच्यावर लेख लिहू शकता. त्यासाठी अगोदर तुम्हाला त्या वास्तूला भेट द्यावी लागेल किंवा स्थळाला भेट देऊन मगच तुम्हाला ते लिहिता येईल. ओके.
किंवा एखाद्या ग्रामीण भागात गेल्यानंतर ग्रामीण भागात त्यांच्या गावात बऱ्याच परंपरा चाललेल्या असतात. तर त्या ग्रामीण भागात जाऊन तुम्ही त्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या परंपरा बघू शकता आणि मग त्या परंपरेबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. कळते? त्यासाठी आधी त्या स्थळांना भेट देणं फार महत्त्वाचं आहे. आधी नीट ते ऑब्झर्व केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. त्याचबरोबर तिथं आजूबाजूला कोणी इतिहासकार असतील, कोणी गाईड असतील तर त्यांच्याकडून डिटेलमध्ये माहिती घेणं आणि डिटेलमध्ये माहिती घेतल्यानंतर मग ती माहिती एका ठिकाणी लिहिणं, याला तुम्ही वृत्तलेख असं म्हणू शकता. ओके. जसं अहमदनगर शहर आहे, त्याच्यामध्ये शिर्डीचं मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे, यांच्याबद्दल माहिती लिहू शकता. भुईकोट किल्ला आहे आपल्याकडे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, त्याच्यानंतर प्रतापगड आहे, त्याच्यानंतर तोरणा आहे, जुन्नरचा किल्ला आहे, त्याच्यानंतर असे बऱ्याच किल्ल्यांबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. शनिवारवाडा आहे. ओके. पेशव्यांनी राज्य केलेलं, यांची माहिती लिहू शकता. हेमाडपंथी मंदिरं आहेत आपल्याकडे, त्यांची सुद्धा माहिती लिहू शकता. जी दक्षिणेकडे आहेत ती हेमाडपंथी मंदिरं. ओके. तर त्यांची तुम्ही माहिती लिहू शकता. ओके. आता पुढं आहे नवल, गूढ आणि विस्मय. काही लेख तुम्ही भूतांच्या स्टोऱ्या किंवा एखादी मानसशास्त्रावर आधारित असणारा सुद्धा तुम्ही वृत्तलेख लिहू शकता. पहिलं, त्यासाठी तुमच्याबरोबर एखादी विस्मयकारक घटना होणं महत्त्वाचं आहे. निसर्गातील नवलाईंचं तुम्ही लिहू शकता. ओके. निसर्गाचे दृश्य ज्या बघतात त्याच्याबद्दल माहिती लिहू शकता. ओके. एखादं गूढ रहस्य किंवा निसर्गाचा चमत्कार याच्याबद्दल लिहू शकता. पण त्याच्या अगोदर जे लिहित आहात त्याच्याबद्दल शहानिशा करणं फार महत्त्वाचं आहे. डायरेक्ट फेकून काहीही लिहायचं नाही. ओके. त्याच्यानंतर जसं आता भूकंपाबद्दल माहिती लिहात, पालघरमध्ये झालेला भूकंप 8.9 रिश्टर स्केल. ओके. मग याच्या अगोदर जर तुम्ही याच्यावर लेख लिहत असताना तुम्हाला अगोदरचे भारतात झालेले भूकंप, त्यांचे रिश्टर स्केल, ते कोणत्या साली झाले, तिथं काय मदत केली गेली, सगळी माहिती लिहिणं फार महत्त्वाचं आहे. कळते? किंवा एखादा गूढ चमत्काराबद्दल तुम्ही सांगत असाल, जसं बर्मुडा ट्रँगल, किंवा आपल्या जगातलं एक असं ठिकाण आहे की जिथं 2 समुद्राचे वेगवेगळे पाणी आहेत पण ते कधी एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. तर असं यांच्याबद्दल माहिती सांगत असताना अगोदर त्यांची शहानिशा करणं महत्त्वाचं आहे, पारखून घेणं महत्त्वाचं आहे आणि स्वतःला त्याच्याबद्दल खरी डिटेल माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्याने प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याची उत्तरं पण देता आली पाहिजेत. ओके. तर हे 5 प्रकार आहेत. या 5 प्रकाराबद्दल व्यवस्थित वाचा. काही डाऊट असतील तर नेक्स्ट लेक्चरला विचारा.